कसला जिसका dialogue? गुरु जिसका गुरु बलवान होता है चेला पहलवान होता है. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज दिवस दुसरा, म्हणजे आज आम्ही बँकॉकमध्ये आहोत. बँकॉक मधल्या चांगमायमध्ये आहे. अजून एक दिवस इकडेच असणार. तर आज आहे कॉम्पिटिशनचा दिवस, म्हणजे अभयदादाची कॉम्पिटिशन आहे आणि उद्या भूषण दादाची कॉम्पिटिशन आहे. त्याच्यामुळे आज अभयदादाची कॉम्पिटिशन आहे, फुल तयारीमध्ये आहे तो. आणि आज आपण पूर्ण दिवस आपला कॉम्पिटिशन मध्ये जाणार आहे. तुम्हाला जेवढं पण दाखवतील कदाचित त्याच्यामध्ये मिक्सअप होईल, की नाईटचं वगैरे जे फिरणं वगैरे आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला भेटेल. नाहीतर हा एक सेपरेट ब्लॉग कॉम्पिटिशनच होईल. बघा आता कसा होतोय तो. 100% चांगला करण्याचा प्रयत्न करेन मी. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि अगोदरचा ब्लॉग कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये सांगा. खूप घाईघाईचा होता, पण जेवढं मला दाखवता आलं चांगल्या पण मी दाखवलं, कारण पहिला एक्सपिरियन्स थोडीशी भीती पण होती. तर कंटिन्यू सोबत राहा आणि आजचा पण ब्लॉग नक्की बघा. आणि अजूनपर्यंत कोणी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. तुम्हाला असे चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला अजून 7 दिवस दाखवणार आहे मी. तर चला स्टार्ट करू. Got a monster inside of me. You better watch out if your enemies are road ahead of full prophecy to be the greatest beast the world has ever seen. I feed him every day like the bones clean. I feed him all the hate and he grows me. And he gets caught real big, pissed off quick. And if you cross him, you might drop dead. Metaphorically, of course, settling the score, never getting bored. Loves the blood and gold. Always wanting more freedom from the source. They don't really listen until they feel the force of heart in. If you start shit, you be heartless in the darkness. Torn apart quick, you left scars ripped. You be chewed up and discarded. And this world ain't right, won't accept it. Negative energy, I expect. तर मित्रांनो, आम्ही फायनली पोहोचलो आमच्या लोकेशनवर. म्हणजे काल आम्ही इथे येऊन गेलो होतो, रजिस्ट्रेशनसाठी आलो होतो या. आणि भाई इकडचा एरिया बघणार ना तुम्ही. हे बघा, इथं हाती आंघोळ करतात. इम्पेरियल रेसॉर्ट स्पोर्ट, हा स्पोर्ट चांगमाय. चांगमाय मध्ये हाती कसं आंघोळ करतात. हा For your life and reject it. You better give me space, I'm protective. My adrenaline spikes when I'm threatened. And if you stay in my way. भूषण दादा, काल आपण जेव्हा एंट्री घेत होते तेव्हा आपण कुठले कुठले बघितले होते जे स्पोर्ट्स ॲथलीट होते? हे श्रीलंका होते, हा. म्हणजे जवळपास 11-12 कंट्रीचे मध्ये होते ना आपण. आणि ते सगळं खाली मेन्शन केलेलं आहे. टर्की पासून, US पासून, हा ना, झिम्बाब्वे पासून, आफ्रिकन कंट्री आहे. हा. टोटल कंट्रीचे. आणि आज आमचा अभय दादा पण त्याच्यामध्ये असणार आहे. आणि तू ते झूम करून सगळे कंट्रीचे फ्लॅग दाखवू शकतो सगळ्या पब्लिकला. मला एक खाली ना आपला इंडियाचा आहे ना, आहे इंडियाचा पण आहे. मित्रांनो, गेल्या वर्षी ह्याच कॉम्पिटिशन म्हणजे वर्ल्ड चॅम्पियनशिप UWSFF म्हणजे असं काय तर त्याचं त्यांच्या म्हणजे कंपनीचं नाव आहे. कॉम्पिटिशनचं एक त्यांचं लोगो आहे त्याच्यावर आहे. पण ह्याच कॉम्पिटिशनमध्ये गेल्या वर्षी प्रतीक दादाने आणि भूषण दादाने नंबर म्हणजे अवॉर्ड घेतला होता. काय तर त्यांना ब्राऊन्झ मेडल आणि गोल्ड मेडल पण भेटला होता. तर यंदाच्या म्हणजे 2026 मध्ये आपण अभय दादाला पण त्याच्यामध्ये केलंय. त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या कॅटेगरीज असतात, की बेंच प्रेसर, पॉवर लिफ्टिंग, परत ते त्यांची नावं नाही माहिती कारण ह्या आपण याच्यामध्ये कधी घुसलो नाही. पण आपण दादासोबत बोलून सगळे आपल्याला समजेल काय काय त्याच्यामध्ये असतं ते. पण तुम्ही कंटिन्यू सोबत राहा. आणि आज फक्त एकच मिशन एकच आहे की फक्त अभय दादाला मेडल लागलं पाहिजे. 100% लागणार, कारण तो जेवढा आहे बघा तुम्ही बघू शकता, जेवढी तयारी केली आहे ना त्याच्यानुसार आम्हाला वाटतो, म्हणजे स्वतः दादा बोलतोय 100% लागणार. तर आज आपण पूर्ण कॉम्पिटिशन तुम्हाला दाखवेन. जेवढं पण क्लिप घेता येतील तेवढं चांगल्यापणे दाखवायचा प्रयत्न केला. तर कंटिन्यू राहा मित्रांनो. कॉम्पिटिशन चालू व्हायला अजून टाईम आहे. आणि त्याच्या आधी नाश्त्याचा विषय चालू केला आहे. नाश्ता म्हणजे हॉटेलला आलो होतो नाश्ता करायला. राईस आहे, व्हेज आहे ना, व्हेजच आहे ना संपूर्ण. घेतो आधी मी दाखवतो ना काय काय खातो ते आपण. मेन म्हणजे हे बघा,
हे अंडी बघ असले. काल आपण बघितली होती ब्राऊन अंडी, आज आपण बघितली कावल्याची अंडी. अरे हे मला असं वाटतं की दर डेली आहेत रे, शो साठी आहेत. हा ना, अंड्यांचे कलर बघा, बदकाचे आहेत वाटतं. बदकाच्या ह्याच्यामध्ये थोडे म्हणजे बदकाचे आहेत. नाश्ता बघा, नाश्ता बघू शकता. नाश्त्यामध्ये आज असं वाटतं काहीतरी त्यांचे खावासारखं आहे. मेन म्हणजे पायकून, हा पायकूनच वाटते. तो पायकूनच आहे ना तो रताला. काकडी वगैरे संपूर्ण व्हेजिटेरियन याच्यामध्ये आणि इकडे नॉन व्हेज. हा दिवस बदललाय, आज उपास सुटलेला आहे देवादादाचा. देवादादा आज एकदम रेमटव ना काम झालं पाहिजे. काय करते हे, काय आहे ते, म्हणजे काय ते, मी पण घेतलेलं आहे. चिकनचाच विषय आहे ना पण तो, चिकनचाच विषय आहे ना पण तो. ओके, या नाश्ता करायला. हे आहे ना मित्र, हे रोल हे तुम्हाला बोलत होता. याच्यामध्ये चिकनचं आहे ते, लायकी नाही भाई, आपण हे खाऊ शकतो. हे खाण्यासारखं आहे, म्हणजे याच्यामध्ये पनीर असं वाटतं. हा पनीरच वाटतं. हे आपला बघ पायकोन टाईप असतो ना ते वाला आहे. आणि हे कांदा, बारके टोमॅटो खायला तेव्हा टोमॅटो सारखंच चव वाटली याची. काही नाही, उलटा उलटा खातोस ना, आमच्याकडे खात नाही म्हणून तुला प्रॉब्लेम. अरे मी तुझ्यासाठी मित्रांनो, आता म्हणजे आज जो आजच्या दिवसातला जो नाश्ता वगैरे केला ना, थोडंसं इंडियन फूड, म्हणजे हा जो अंडा राईस होता ना, एक नंबर बेस्ट मध्ये होता. म्हणजे याच्या जेवढे पण डिशेस खाले ना, त्याच्यामध्ये अंडा राईस बेस्ट वाटला. की त्याचा खाल्ल्यासारखा वाटला, म्हणजे आपलं इंडियन फूड. नाहीतर ते पण त्याची म्हणजे असं ते रोल मध्ये ते चिकन ठेवलं होतं, ते पण चावा मारला. तो पण कालच्या सारखीच चव, म्हणजे थोडंसं ते बदकाचं चिकन बिकन ना. अरे म्हणजे बोलशील ना ते, म्हणजे खायला गेलो ना कसं उलटी सारखं वाटत. रात्री तर मी फक्त काकडीवर होतो, काकडी खाऊन झोपलो होतो. आज मस्त अंडा राईस आहे संपूर्ण, म्हणजे सगळं त्यांनी हे बॉईल केलं. आणि ही लोकांना जास्त बॉईल केलेला पदार्थ जास्त खातात की. आणि इकडे हा पण ऑरेंज ज्यूस आणि हे पण पायनॅपल ज्यूस पण मस्त होता. आता आम्हाला अरविंद दादा खास कॉफी बनवतो बघा. कॉफी आहे ना, वाटते ना आपल्यासारखी कॉफी असणार 100%, त्याच्यामध्ये काही इन्क्लूड नसेल. आणि इकडे ब्रेड पण होते. ब्रेड त्याला काय ते लावण्यासाठी काय हे दिलंय. असं वाटतं ना की ते ह्याचे कसे बॉटल्स असतात, ते पान बिन खायला गेलो की नंतर बघ कसे असतात ते, तसे मला वाटतात काय तर. पण ते खास म्हणजे त्याच्यावर वॉर्म करतात आणि नंतर खायला, म्हणजे ब्रेड वगैरे खायला. म्हणजे आज 2 दिवसापेक्षा जास्त चांगला म्हणजे खाना भेटला. तर आतमध्ये पूर्ण तोंडाच्या आतमध्ये फोड आलेत माझ्या भाई, मी काल खाल्लं होतं. आता भूषण दादा बोलतो की ते विटॅमिन डी कमी असल्यामुळे तसं होतं. म्हणजे कधी कधी बोलतं आपण ट्रॅव्हलिंग करतो लांब, तेव्हा तसं होतं. पण आता काय माहिती, क्या ही करेगा अभी. चलो देखते रहो. हे बघा, ही झिम्बाब्वेची हे आहेत, ॲथलीट आहेत. उडी बघा कसली होती, हो बघा स्टार्ट आहे. डांग्या खारप्या चिंबोरा. मला बघा नाही बघा हे. अरे भाई या बघा आहे, आपण कधी जिम लावून नाही गेलो ते ॲथलीट. हो ही ॲथलीट फत्याभर काय, जिमला नसून जाऊन पण ॲथलीट झालं, तो पण वर्ल्ड चॅम्पियनशिप थायलंड. मित्रांनो, आता तुम्ही बोलणार की आयडी बीडी भेटलेत की याच्यामध्ये ॲथलीट भेटले भाई, कधी जिमला नाही गेला काय नाही. पण हे ना इथली एंट्रीसाठी आहे. म्हणजे आज जर असेल आयडी तरच आतमध्ये एंट्री देतात, नाही तर आतमध्ये एंट्री देत नाही. या असं मला समजलंय की याचेच किती चार्जेस लावलेत त्यांनी त्या लोकांनी जे ते एंट्री देण्यासाठी. आणि जे पार्टिसिपेट आहेत त्यांचे तर वेगळे चार्जेस वेगळे असतात. तर ते काय घालायला तर पाहिजे ना, तर आतमध्ये एंट्री नाही भेटत. तुम्हाला दाखवेन कसं मी इकडे काय होतं, तो राडा होणार आहे राडा बघा. पहिलं वुमन्स म्हणजे लेडीजचं चालू झालं, स्कॉट लिफ्टिंगचं वगैरे संपूर्ण कॅटेगरीमध्ये असतात त्या. ह्या काय आपण जास्त दाखवणार नाही, कारण आपली वेगळं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त दाखवतो. हे बघा, इंडियामधले आपल्या इंडिया पण कॅटेगरीमध्ये शकते. केरलामधले आहे, श्रीलंका मधले आहे. म्हणजे थोडं पॉवरफुल वाटलं होतं. स्कॉट लिफ्टिंग चालू आता 3 अटेम्प्ट मध्ये करायचं. फर्स्ट अटेम्प्ट चालू आहे बघा.
श्रीलंकाच आहे बघा. फक्त वेट थोडा जास्त आहे. इतर बघा भाई, ही पण श्रीलंकाचीच आहे. मग दाखवतात त्यांचं वेट चालू आहे. वेट बघा भाई, आतापर्यंत जेवढ्यांनी घेतलात ना त्याच्यापेक्षा जास्त आहे लेडीजमध्ये, वुमन ओपन कॅटेगरीमध्ये. आताची ती पण श्रीलंकाचीच आहे का, तिच्या ड्रेस कोडवरनं तसंच वाटतं. रेट काय त्याच्यानंतर जेंट्सचं चालू, म्हणजे जेंट्स मेन्सचं चालू होणार आहे. कारण सगळे त्याच्यामध्ये कुठले कुठले घेतले होते. आणि पहिलं स्कॉट लिफ्टिंग झाली त्यांची, डेडलिफ्ट झाल्या, परत बेंच प्रेस झाला म्हणजे लेडीजमध्ये. आता त्याच सेम कॅटेगरीज जेंट्समध्ये होणार आहेत. आणि आपला हा पैदा पण त्याच्यामध्ये आहे. तर आता नाही वाजले तरी आम्ही आलो होतो सकाळी 9 वाजता या टाईमनुसार, म्हणजे थायलंडच्या टाईमनुसार 9 वाजता आलो होतो. पण आतापर्यंत पूर्ण नुसतं लेडीजचंच काम, म्हणजे हे कॉम्पिटिशन चालू होते. आता कुठे त्यांची संपली त्याच्यानंतर आता आमची म्हणजे मेन्सची चालू झाली आहे. आज मला वाटतं 8-9 इथंच वाटते. मी कोल्ड कॉफी मागवली. त्याच्यामध्ये किती ना तिथे असं करू जास्त दिवस घालवायला लागले त्याच्यापेक्षा, कारण त्या जेवणापेक्षा या बरा. आणि आज दिवसभर मी काय खाल्लं माहिती आहे, नुसता काकडी, गाजर असंच काहीतरी खातो. कारण त्यांचं जेवण नाही जमवलं. असं वाटतं कधी तेच बोलतात की बाबा, म्हणजे होप्स देतात की बाबा पटायला आपल्याला चांगला जेवण भेटेल. तुम्ही भेटेल ना भेटेल माहिती नाही, त्या आशेवर अजूनपर्यंत फक्त असंच काही ना काय पिते. हे बघा, हे बघा 1000 काढले, 2-15,000 मध्ये. वही इसमें वो तो इसको तो 10,000 आए थे. अच्छा, म्हणजे ये 4,000 बात में बस इतना ओनली, इतना मतलब हमारे इसमें हो गया 10,000 आए थे. 10,000 नहीं हो गए, 4, 8, 12 हो गए. 12,000. एवढूचा टॅटू टाकतो सोमी, एवढूचा टॅटू मित्रांनो 12 ये प्रोफेशनल लिखा है, इसका ये. पर अब मैं इसमें नहीं जाऊंगा. मैं फुल आर्म कर रहा हूँ ना, मैं इस पर बहुत. अभी आप रहते कहाँ पे हो, मतलब इधर ही? चेंगमाई में, चेंगमाई. अच्छा, होगा इधर रहता हूँ. अच्छा अच्छा, फिर पार्टिसिपेट नहीं है वहाँ पे? ये वो पार्टिसिपेट. पार्टिसिपेट इंडिया से भी है एवरेज. एस्टिमेटिव. हाँ, इंडिया से भी कोई आदमी आर्म रेसलिंग करने के लिए आर्म रेसलिंग करने के लिए आहे. है आपल्यातलाच प्रतीक दादा. अरे दादाच आहे. सॉरी मित्रांनो. एज ग्रुप. हा, आपल्या एज मध्ये नाही पडणार असं वाटतं ना. त्यांच्या एज मध्ये आपल्या एज मध्ये नाही पडणार. मास्टर मैं 20% नाही रे. नहीं रहेंगे. फायनली आपला दादा पण तयार झालाय का, कॅटेगरी स्टार्ट झालेले आहे. अभी मजा आएगा देखने के लिए. 250 किलो भाई, बादशाह बघा मास्टर.
कमी आहे जास्त आहे नाही ना आता मारा त्याच्यापेक्षा जास्त आहे जास्त आहे आणि थाप मारली होती त्याच्या बेकार मारली होती गुडली Got a monster inside of me, you better watch out. If your enemy's a road ahead of full prophecy to be the greatest beast the world has ever seen. I feed him every day like the bones clean. I feed him all the hate and he grows me. And he gets caught real big, pissed off quick. And if you cross him, you might drop dead. Metaphorically, of course, settling the score, never getting bored. There's blood and gore, always wanting more. Feeding from the source, they don't really understand until they feel the force applauded. If you start shit, you be heartless in the darkness. Torn apart quick, you left scars ripped, you be chewed up and discarded. And this world ain't right, won't accept it. Negative energy, I expect it. Once it's in your mind, it's infectious. So fight for your life and reject it. You better give me space, I'm protective. My adrenaline spikes when I'm threatened. And if you stay in my way, I'm aggressive. Cause when there's no exit, I'll kill when I'm desperate. That's it. When there's no exit, I'll kill when I'm desperate. And this world ain't right, won't accept it. Negative energy, I expect it. Once it's in your mind, it's infectious. So fight for your life and reject it. You better give me space, I'm protective. My adrenaline spikes when I'm threatened. And if you stay in my way, I'm aggressive. Cause when there's no exit, I'll kill when I'm desperate. When there's no exit, I'll kill when I'm आता परत एकदा डायलॉग आता खरं तो डायलॉग पहलवान होता है चेला पहलवान होता है दादा तू कोण रे? बाबा बोल भाई मित्रांनो ती अभयदादाची कॉम्पिटिशन झाल्यानंतर म्हणजे ती आताची आपण जी कॉम्पिटिशन होती ती बेंच प्रेसिंगची कॉम्पिटिशन झाली. आता झाले चालू आर्म रेसलिंग. ओ माय गॉड थँक्यू सो मच. प्रत्येक दादा उतरलाय. दादाचे तर व्हिडिओ 100% होणार. दादा मोबाईल दे. दादा
world ain't right, won't accept it. Negative energy, I expect it. Once it's in your mind, it's infectious. So fight for your life and reject it. You better give me space, I'm protective. My adrenaline spikes when I'm threatened. And if you stay in my way, I'm aggressive. Cause when there's no exit, I'll kill when I'm desperate. When there's no exit, I'll kill when I'm desperate. देवादादा म्हणजे मास्टर 1 कॅटेगरी बरोबर आहे. त्यांनी ग्रुप मध्ये गोल्ड बरोबर आहे आणि काय स्ट्रेंथ आर्म रेसलिंगच्या ग्रुप मध्ये गोल्ड आणि काय एखाद्या माणसाची स्ट्रेंथ असते बरोबर आहे. आणि ह्या 20 वर्षाच्या चॅम्पियन ऑफ चॅम्पियनला चॅलेंज केला 116 किलो वजनी गटाचा आणि देवादादाने त्याला 1 शॉट मध्ये 1 बीट केला बरोबर आहे. पण काय झालं म्हणजे चॅम्पियन ऑफ चॅम्पियन जे मास्टरचे होते ते देवादादा झाले पण ओव्हरऑल चॅम्पियन त्यांना अलाव नव्हता का तेवढ्या एज कॅटेगरी बरोबर खेळणार. पण तरी पण त्यांनी येऊन त्या पोराला 20 वर्षाच्या प्रोफेशनल आर्म रेसलरला चॅलेंज केला आणि देवादादाने त्याला बीट केला. ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघाच आणि तू क्लिप टाक ती जिद्द काय असते आणि काय त्याच्या पाठीमाग मी जिंकण्याच्या पाठीमागे हे माझे छोटे भाऊ आहे. आणि देवादादानी मला हेच माझं म्हणणं आहे का देवादादानी हा खेळ खेळावा कारण त्यांच्या ज्या आर्म्स मध्ये जी पॉवर स्ट्रेंथ आहे ना जी पॉवर आहे ना ती गॉड गिफ्टेड आहे. आणि त्यांनी मला माझ्या या 2 छोट्या भाऊंकडून आले आणि माझं एवढंच सांगणं आहे का त्यांनी हा गेम पुढे करावा आणि खेळावा कारण जेनेटिकली त्यांचा आर्म खूप स्ट्रॉंग आहे. आज मी त्याचं एक जिवंत उदाहरण बघितलेलं. थँक्यू आणि मी कॉंग्रॅच्युलेशन बोलेन देवादादाला. प्रतीक दादाला कॉंग्रॅच्युलेशन बोलेन. किंग मेकर आहे प्रतीक दादा. प्रतीक दादाचा मनोगत घे. मावशी बोल तिला मावशी. राईस both are in bowl. उबला हुआ अंडा मांग रहे हैं, उबला हुआ अंडा. जबा राईस नूडल्स ओके कुआ रत्नागिरी. चिकन पोर्क ओके मी राईस नाही खाणार, चिकन सूप खास. ओनली चिकन सूप. जवळ थांबलो त्यांना समजवून त्यांना समजण्यापर्यंत एखादा माणूस जेवून जाईल एवढा टाइम चाललाय. मी तुला ते स्ट्रीट मध्ये पोट दिलेलं आहे. आम्ही पटायला गेलो ना मॅगी मागितली चिकन भाई पोट जायला नाही मग काय अरविंद दादा फर्स्ट टेस्ट कर पटकन. हे बघ कसं आलं 2 काड्या बाई या घ्यायच्या. चिकन घेतला का त्याच्यानी स्टिक आहे सारख्या. पोर्क नाही का नको मला. अरविंद दादा सांगा टेस्ट करून कसं लागतंय. मॅगी पण आहे आणि चिकन पण टाकून दिलंय. पोट उंडला जेवाऱ्या. टेस्ट कर एक थोडी छोटसा आणि बघ शिजले का ती. चांगला आहे टेस्ट 100% चांगला. आंबट आहे बरं आहे पण खाऊ शकतो ना. खायच्या लायकीच आहे की नाही आहे ना. तुझी वस्तू ठीक आहे का मी जेवलो आणि याच्याबरोबर काय काय माहितीये काय हाड बसला बैलांसारखी मोठी ती. दुखत आहे ना. जवान जेवलोय टेन्शन आलंय मोठा.